दिनकरराव, मराठी माणूस स्वतःच्या कृत्यानंच मागे राहिला. आमची कुठे शाखा नाही असं अभिमानानं सांगता तुम्ही. अहो, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्याची अभिमानानं पाठी कसली लावता? दिनकरराव, मराठी माणसालाच मान नाही कारण तुम्ही ती स्थिती स्वतःवर ओढवून घेतली. ठेविले अनंते तैसेची राहावे या वृत्तीमुळे तुम्ही तुमचा भविष्यकाळच कापून काढलाय. स्वतःच्या नाकर्तेपणाचा दोष परप्रांतीयांवर लादू नका. जागे व्हा आणि पुन्हा आपल्या धमन्यात खेळवा मर्द मराठ्यांचं सळसळतं रक्त. सर्व क्षेत्रात मराठ्यांचं प्रभुत्व प्रस्थापित करा. सरदार, राजपूत, ठाकूर याप्रमाणे खाटी हा शब्द सुद्धा अदबीनं घ्यायला प्रवृत्त करा लोकांना. उठा आणि या मध्यमवर्गीय मानमोडेपणा सोडा. माफ करा महाराज, चूक झाली, क्षमा असावी. क्षमा असावी महाराज, माफी असावी महाराज, ही केविलवाणी आर्जवा अजून किती दिवस करणार आहात दिनकरराव? हेच ऐकण्यासाठी का मराठा तितका मिळविला होता? तर दिनकरराव उठा आणि म्हणा, वेडात मराठी वीर दौडले साथ नाही एक साथ. आणि मग पुन्हा एकदा गर्वानं म्हणता येईल, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.